कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बाळा, काय झालं शिवा? मारली तुमची शिवा। तुम्ही हिंमत दिलीत मला, पण मी काहीच करू नाही शकले। तू फक्त ठेच खाल्लीस। माझी शिवा कधीच हरू शकत नाही आणि हरणारही नाही। संकट किती मोठं असू दे, पण संकट संपतच नाहीयेत ना। एक संपलं की दुसरं येतं। मला नाही कळत मी काय करू। तुला काय करायचंय याचं उत्तर तुला शोधायचंय। पण एक लक्षात ठेव, जे काही करशील ना ते अगदी हसत हसत बिनधास्त कर। अरे संकटांना घाबरणारी शिवा नाही आमची। संकटांना सामोरं जायचं हे शिकवलं ना तुला मी। पण इथे तशी परिस्थिती नाहीये ना। इथे सगळं मी एकदम नॉर्मल आहे, छान आहे, असं नाही वागू शकत आहे। शिवा तुम्हाला एक सांग, तू गॅरेज मध्ये पहिली कोणती गाडी रिपेअर केलीस? बाईक केली, 2 चाकी। बाईक, नंतर रिक्षा, मग कार, आणि मग ट्रक सुद्धा रिपेअर केलास तू। ह्या नवीन नवीन गोष्टी शिकत असताना तू कधी अशी डोक्याला हात लावून बसली नाहीस ग? कारण कार काय, बाईक काय, ट्रक काय रिपेअर करत असताना तू जो काय फॉल्ट होता तो शोधून काढला आणि तू रिपेअर केला। वाहनं बदलत गेली पण तुझी जिद्द, तुझी चिकाटी कायम राहिली। पप्पा कळतंय सगळं। मी लग्नापासून माघार घेतली। मी लग्न करून ह्या घरात आले। मला वाटलं तिथेही मला माणूस म्हणून एक्सेप्ट करतील, त्यांना माणूस म्हणून मी बरी वाटते, पण त्या सून म्हणून नाही स्वीकारत मला। आशू माझ्यावर प्रेम नाही करू शकत। हे सगळं काहीच घडत नाहीये, सगळं चुकीचंच होतंय असं वाटतंय। तर मला खरंच नाही कळत मी काय करायला पाहिजे। तुला एक आठवण सांगतो। तू लहान असताना मी असा कामावरून घरी आलो ना की घरी आल्यावर अगदी खूप असा चिडचिड चिडचिड करायचो। अरे काय यांच्या बापाचं गॅरेज आहे का? काय बोलत नाही म्हणून याचा फायदा घेतात लोक। नाही काम आहे ना वेळेवर व्हावी सगळी। पैसे मागितले की नाही आज नाही उद्या देतो। अहो काय झालं? कशाला एवढी चिडचिड करताय? शांत व्हा जरा। अरे कसं शांत राहू मी? पप्पा शांत व्हा ना। तुम्ही जरा डोकं थंड ठेवा। जा तुम्ही हात पाय धुवून घ्या, जा। शिवानी बाळा हे सगळं आवरून घे। हे बघा तुम्ही जरा शांत व्हा आणि जेवून घ्या बरं। मला नको जेवायला। हो असं जेवणावर राग काढू नये हो, जेवून घ्या। काय हो कसं झालंय? ज्या हाताला जी चव आहे ना ती जगात कुठेच नाहीये। अब्बास 32 वेळा चावून चावून खायचं। या उपवास। अरे बापरे। काय हो कसं वाटतंय? हो आता मस्त वाटतं, एकदम छान। अरे लबाड। शिवा, घराच्या भिंती हा पुरुष बांधतो, पण घराला ऊब एक स्त्रीच देऊ शकते।
घराला घरपण, घराला प्रेम स्त्रीच देऊ शकते. तुझ्या आईकडे बघ ना, कसं अगदी प्रेमाने सगळं सगळं कसं सांभाळून घेते. तुझ्यात पण ते आहे बाळा. हे बघ, आता आशू खूप त्रागा करतोय, चिडचिड करतोय आणि तो त्याचं कारण सांगत नाही. नको विचारूस त्याला. तू त्याच्यावर प्रेम करत राहा. बोल, फक्त प्रेम करत राहा. आणि प्रेमात खूप ताकद आहे ग. ते प्रेमच तुम्हाला एकत्र राहणे आणि ते टिकवण्याचा प्रयत्न कर. अरे तू तुझ्या पद्धतीने कर ना प्रेम त्याच्यावरती. आणि एक दिवस आशूला ते स्वीकारावंच लागेल. बघ तू. आणि एक लक्षात ठेवा, तू माझी शिवा आहेस आणि शिवा कधी हरत नाही. आशू, ए आशू, उठतो का? आई हा तू तो रोज सकाळी शिवा उठ. बाळा, कळतंय मला, कधी कधी वाईट सवयी सुद्धा मोडायला वेळ लागतो. अजून डिसिजन घेतला नाहीये मी. हो ना, बरोबर आहे. कर तू विचार शांतपणे. पण काय आहे, कधी कधी आपला स्वभावच असा असतो की आपण आधी दुसऱ्याचा विचार करतो. आपल्या एखाद्या गोष्टीमुळे तो माणूस दुखावला जात नाहीये ना हे बघतो. पण कधी कधी स्वतःचाही विचार करायला हवा. स्वतःचं सुख, स्वतःचं हित हे सुद्धा बघणं महत्वाचं असतं. विचार नाही केला अजून. विचार करून तुला सांगतो. चला आवरून घ्या आता. ऑफिसला जायचंय ना. जायचंय. ये आवरून. आलोच. ब्रेकफास्ट करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.